नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण कंपनी कायदा या विषयाअंतर्गत तुमचा घटक क्रमांक 2 म्हणजे पाठ 2 कंपनीचा अर्थ, व्याख्या व प्रकार याचा अभ्यास करण्याला सुरुवात केली होती। त्याच घटकाला जर आपण सामोर घेऊन जायचा विचार केला तर त्या घटकामध्ये किंवा त्या पाठामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा पोर्शन किंवा एक पार्ट आपल्याला दिलेला आहे, घटक आपल्याला दिलेला आहे, तो आहे कंपनीवरील पडदा सारणे। आता कंपनीवरील पडदा सारणे नेमकं काय याचा अर्थ असेल? नाव तुर्तास जर आपण फक्त नाव बघितलं तर अशी कल्पना काही पण येत नाहीये। आता आपण सर्वसाधारण मराठीमध्ये जो पडदा सारणे अर्थ लावतो तसाच काहीसा अर्थ इथे कंपनीवरील पडदा सारणे याचा गृहीत धरण्यात आलेला आहे। तर कंपनीवरील पडदा सारणे त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट व्हील। आता नेमका या घटकाचा किंवा या मुद्द्याचा अभ्यास करणे हा आजचा आपल्या व्हिडिओचा उद्देश असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनीवरील पडदा सारणे याची सुरुवात करत असताना आपण सगळ्यात पहिले बघू शकतो की भारतीय कंपनी कायद्यानुसार कंपनीचे सभासद आणि कंपनी यांचं जे अस्तित्व आहे म्हणजे कंपनी व कंपनीच्या अंतर्गत येणारे त्यांचे सभासद यांच्या अस्तित्वाची रचना किंवा अस्तित्वाची मांडणी भिन्न भिन्न करण्यात आलेली आहे, वेगवेगळी करण्यात आलेली आहे। म्हणजे कंपनीचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि सभासदांचं एक वेगळं अस्तित्व आहे। मग या पार्श्वभूमीवर जिथे कंपनीचं एक वेगळं अस्तित्व आहे, सभासद किंवा भागधारक यांचं एक वेगळं अस्तित्व आहे, मग या पार्श्वभूमीवर आपण असं म्हणू शकतो की जेव्हा भिन्न अस्तित्व आहे, वेगळं अस्तित्व आहे, तेव्हा संयुक्त स्कंध प्रमंडळ म्हणजेच कंपनी आपल्या नावानी कायदेशीर अस्तित्व असल्या कारणाने त्यांना एक विशिष्ट सार्वमुद्रा मिळते। ते आपल्या नावानी जर कोणी काही त्यांच्यावर वाईट म्हणजे त्यांच्यासोबत वाईट प्रकार झाला असेल, गैरमार्ग अपनावण्यात आलेला असेल तर कंपनी त्यांच्या विरोधात त्या कंपनीच्या नावाने म्हणजेच स्वतंत्र अस्तित्व असलेल्या नावाने त्यांच्या विरोधात खटला चालवू शकते। वेगवेगळ्या ठिकाणी जर कंपनीकरिता एखादी संपत्ती उपयोगी पडत असेल किंवा भविष्यामध्ये त्या संपत्तीचा आपल्याला खूप फायदा होणार असेल तर ती संपत्ती आज आपण घेऊन ठेवू शकतो आणि ती सुद्धा कोणाच्या नावाने? तर कंपनीच्या नावाने। कारण कंपनीचं तर स्वतंत्र अस्तित्व आहे, आपण भागधारक किंवा सभासदांच्या नावाने ती जमीन खरेदी करतो का? नाही, तर मग कंपनीच्या नावाने ती जमीन खरेदी करत असतो। मग अशा सगळ्या कार्यांमध्ये म्हणजे नावाने जमीन खरेदी करणे, सार्वमुद्रा तयार करणे, कंपनीला इतरांच्या खिलाफ किंवा इतरांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटला दाखल करणे, या सगळ्या बाबींकरिता कंपनी स्वतःचं अस्तित्व असलेलं नाव तिथे वापरत असते। मग या सगळ्या बाबींवरून आपण काय म्हणू की कंपनी आणि भागधारक यांच्या ज्या अधिकारांच्या कक्षा आहेत किंवा अधिकारांच्या सीमा दिलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या कंपनी कायद्यांनी केलेल्या आहेत आणि कंपनी व त्यांच्या सभासदांमध्ये कंपनी कायद्याअंतर्गत कंपनीला प्रदान करण्यात आलेल्या एका अस्तित्वामुळे किंवा एक वेगळं जे नाव स्वरूप देण्यात आलेलं आहे, एक वेगळं स्वरूप जे देण्यात आलेलं आहे, आपण कृत्रिम म्हणजे व्यक्ती जे म्हणतो, आर्टिफिशियल पर्सन म्हणतो कंपनीला, तर या सगळ्या बाबींमुळे कंपनी आणि भागधारक यांच्या दरम्यान एक पडदा निर्माण झालेला आहे, एक भीत निर्माण झालेली आहे असं प्रथमदर्शी आपल्याला वाटतं। परंतु जेव्हा आपण कंपनी कायद्याच्या अंतर्गत जर बघायला गेलो तर कंपनीमध्ये कार्य करणारे जे सभासद आहेत, कारण कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे, जरी तिला नाव आहे, तिला संपत्ती खरेदी करण्याचे विकण्याचे अधिकार आहेत, सार्वमुद्रा आहेत म्हणजे ज्या आपण सहीच्या ठिकाणी सार्वमुद्रेचा प्रयोग करतो आणि खटला करण्याचा किंवा जर कोणी खटला दाखल केला तर त्याविरुद्ध लढा देण्याचा अधिकार जरी कंपनीला असला
तरी त्या कंपनीचे सर्व धागेदोरे सभासदांच्या व संचालकांच्या हातामध्ये असते असं आपण म्हणू शकतो किंवा म्हणायला वावगं नाही. कारण संपूर्ण कागदोपत्री व्यवहार नेमकं करतं बरं कोण? तर संचालक किंवा कंपनीमध्ये कार्यरत असलेले व्यक्ती. मग जेव्हा कंपनी कायद्यान्वये कंपनीच्या सभासद आणि संचालकांना काही विशिष्ट जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, कंपनीच्या तयार झालेल्या संरचनेचं रचनात्मक कार्य किंवा तयार झालेल्या संरचनेचं संरक्षणात्मक कार्य त्या संचालकांवर आधारित असतं किंवा कार्य करणाऱ्या व्यक्तींवर आधारित असतं. मग कंपनीच्या हितसंबंधांचे संरक्षण करणे ही त्यांची प्रथम आणि आद्य जबाबदारी असते. कोणाची? संचालकांची. आणि अंतर्गत असलेल्या, जसं आपण सचिव म्हणू, या सगळ्या वेगवेगळ्या लोकांची तिथे जबाबदारी बनते. त्यांचं आद्य कर्तव्य असतं की ते कंपनीच्या हितसंबंधाचे रक्षण करतील. परंतु काही प्रसंगी किंवा काही वेळा असं घडून येते की जेव्हा हे जे कार्यरत लोक आहेत किंवा संचालक आहेत किंवा सभासद आहेत स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी कंपनीला बाजूला सारतात किंवा कंपनीच्या हितसंबंधांना बाजूला ठेवतात. मग अशा परिस्थितीमध्ये कंपनीच्या हितसंबंधांना बाजूला ठेवून नेमकं करतात काय? तर कर्ज रोखेधारकांना नुकसान होईल असे कपटपूर्ण कार्य ते घडवून आणत असतात. मग कपटपूर्ण कार्य किंवा कंपनीच्या विरोधात कार्य करत आहेत हे व्यक्ती. मग जर असं कृत्य किंवा कार्य कंपनीच्या अंतर्गत घडून येत आहेत तर ते कार्य किंवा जे झालेले गैरप्रकार आहेत ते आपण कंपनीच्या नावावर थोपू हे आपल्याला बरं वाटतंय का? म्हणजे कंपनी आहे एबीसी कंपनी, मानून चला की एबीसी कंपनीच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या लोकांनी घोटाळा घडवून आणला, पण सगळं खापर जर त्या एबीसी कंपनीच्या नावावर फुटतंय तर ते काही बरोबर आपल्याला वाटत नाही. कायद्यान्वये पण बरोबर नाही, समाजाच्या दृष्टीने पण बरोबर नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या नेमक्या व्यक्तींनी ते कंपनी विरोधात कार्य केलेलं आहे, समाजाविरोधात कार्य केलेलं आहे, विशिष्ट व्यक्ती विरोधात कार्य केलेलं आहे, त्या व्यक्ती विशेषाला कार्य म्हणजे गैरप्रकार घडून आणलेल्या व्यक्तीला आपण जबाबदार ठरवू शकतो. आणि जेव्हा कंपनी अंतर्गत झालेला गैरप्रकार आणि त्या गैरप्रकारामागे असलेली व्यक्ती आपण शोधून काढतो त्या प्रक्रियेला म्हणतात कंपनीवरील पडदा सारणे. आता तुम्हाला शब्दशः अर्थ समजला असेल की कंपनीवरील पडदा सारणे म्हणजे नेमकं काय? तर कंपनीतील गैरप्रकारांची चौकशी करून त्याकरिता जबाबदार असलेल्या व्यक्तींना किंवा त्या व्यक्तींच्या विरोधात परिणामकारक कारवाई करता यावी याकरिता न्यायालयाने जी कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व नाकारण्याची प्रक्रिया चालवलेली असते त्याला आपण म्हणतो कंपनीवरील पडदा सारणे. म्हणजे कंपनीचं स्वतंत्र अस्तित्व जे आपण एक वेगळं त्यांची आयडेंटिटी आहे असं म्हणतो, एक वेगळं अस्तित्व आहे असं म्हणतो, ते बाजूला सारून या गैरप्रकारामागे किंवा गैरकार्यामागे किंवा वाईट कार्यामागे नेमका व्यक्ती कोण याचा छडा लावण्याकरिता करण्यात आलेलं कार्य म्हणजे कंपनीवरील पडदा सारणे किंवा लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट विल असं आपण म्हणू शकतो. त्याचा जर आपण दुसरा अर्थ किंवा दुसऱ्या शब्दात बघायला निघालो की कंपनीवरील पडदा सारणे म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा न्यायालय कंपनीच्या स्वतंत्र अस्तित्वाला नाकारून कंपनीच्या संचालक किंवा सभासदांची तपासणी करतो त्याला कंपनीवरील पडदा सारणे असे म्हणतात. म्हणजे इथे आपण जे सगळ्यात पहिले मी एक वाक्य इथे वापरलं होतं की कंपनी आणि संचालकांचं व सभासदांचं नेमकं अस्तित्व हे भिन्न भिन्न किंवा वेगवेगळं आहे, तर ते नेमकं इथे आता कसं वेगळं केलं जाते की कंपनीचं अस्तित्व नाकारले जाते तात्पुरतं. म्हणजे तात्पुरता इथे शब्द कशासाठी वापरला आहे की कंपनीला बाजूला सारून त्या कार्यामागे कोण याचा छडा घेण्याकरिता कंपनीचं अस्तित्व नाकारून त्या गैरमार्गामागे असलेल्या व्यक्तीचा तिथे
पता लावला जातो। तर हा आहे 2 वेगवेगळ्या व्याख्या मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत। तुम्ही जेव्हा केव्हा बुकामध्ये याची नोट्स बनवाल तेव्हा व्हिडिओ पॉज करायचा, पुन्हा चालू करायचा, बंद करायचा आणि शब्दशः तुम्हाला ही व्याख्या लिहायची आहे। तसं मी नोट्स मध्ये या सगळ्या बाबी तुम्हाला पुरवणार आहे। तर इथपर्यंत मी असं मानते की तुम्हाला कंपनीवरील पडदा सारणे हा अर्थ समजलेला आहे। आता न्यायालयाला कंपनीवरील पडदा सारण्याचं कार्य करायचं आहे, म्हणजे गैरमार्ग करणाऱ्यांना आपल्याला थांबवायचं आहे, कंपनीचं अस्तित्व नाकारायचं आहे। तर हे अस्तित्व नाकारण्याचा अधिकार कोणाला? तर याचं उत्तर आहे न्यायालयाला। न्यायालय कंपनीच्या अंतर्गत होणाऱ्या किंवा कंपनीमध्ये होणाऱ्या गैरकार्यांना थांबवण्याचा आणि त्या गैरकार्यामागे असणाऱ्या लोकांचा पता लावण्यासाठी केव्हा पण कंपनीवरील पडदा सारण्याची प्रक्रिया करू शकते। तर मग आपला अर्थ समजून घेण्यानंतरचा म्हणजे कंपनीवरील पडदा सारण्याचा अर्थ समजून घेण्यानंतरचा पार्ट कोणता आहे? तर न्यायालयाला कंपनीवरील पडदा सारण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। मी आताच तुम्हाला सांगितलं की हा अधिकार बहाल कोणाला केलेला आहे? न्यायालयाला। तर न्यायालयाला कंपनीने अधिकार दिला तर 2 परिस्थितीमध्ये न्यायालय कंपनीवरील पडदा सारण्याची क्रिया करू शकतो। मग त्या 2 परिस्थिती कोणत्या? तर त्या 2 परिस्थितींना आपण वाटलेलं आहे कायदेशीर तरतुदी अंतर्गत। म्हणजे पहिली बाब ही की जर कायदेशीर तरतुदी अंतर्गत एखाद्या बाबीची एखाद्या घटकाचं उल्लंघन केलं जात असेल तर त्या परिस्थितीमध्ये न्यायालय कंपनीवरील पडदा सारण्याची प्रक्रिया करू शकतो। आणि दुसरा प्रकार कोणता आहे? न्यायालयीन निर्णयाअंतर्गत। आता न्यायालयीन निर्णयाअंतर्गत कंपनीचं अस्तित्व नाकारण्याची प्रक्रिया काय आहे किंवा कायदेशीर तरतुदी अंतर्गत कंपनीचं अस्तित्व नाकारण्याची प्रक्रिया काय आहेत हे आपल्याला घटकानुरूप किंवा मुद्द्यानुरूप अभ्यासायचं आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगून देते की आज आपण इथे फक्त अप्रकार म्हणजे पहिला जो मुद्दा आहे तो अभ्यासणार आहोत की कायदेशीर तरतुदी अंतर्गत। आता कायदेशीर तरतुदी अंतर्गत सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 10 मुद्दे देण्यात आलेले आहेत, 10 वेगवेगळ्या परिस्थिती देण्यात आलेल्या आहेत। आता इथे नेमके जे मुद्दे आहेत ते मुद्दे नसून परिस्थिती आहेत की अशी परिस्थिती उद्भवली की आपली प्रक्रिया सुरू। ही प्रक्रिया करण्यामागे कोणता ना कोणता आपण जसं म्हणतो की एखादं कार्य जर होत आहे तर ते होण्यामागे किंवा ते कार्य घडून येण्यामागे नेमका एखादा कोणता ना कोणता आपण ज्याला म्हणतो की कारण असतं। तर ते कारण, परिस्थिती किंवा मुद्दे आज आपल्याला पहिल्या म्हणजे अ प्रकारासंबंधी अभ्यासायचे आहेत। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 10 पर्यंत किंवा 10 मुद्दे दिलेले आहेत, वेगवेगळ्या परिस्थिती दिलेल्या आहेत, त्यापैकी 4 घटकांचा अभ्यास, 4 परिस्थितींचा अभ्यास आज आपण इथे करणार आहोत। तुम्हाला ते लक्षपूर्वक इथे समजून घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिली कायदेशीर तरतुदी अंतर्गत जर आपल्याला कंपनीवर पडदा सारायचा आहे म्हणजे स्टॅट्युटरी प्रोव्हिजनच्या अंतर्गत जर आपल्याला लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट व्हील करायचं आहे तर त्यामध्ये पहिला परिस्थिती किंवा पहिली परिस्थिती कोणती आहे? सभासद संख्या किमान मर्यादेपेक्षा कमी झाल्यास। आता ही जी सभासद संख्येसंबंधी माहिती आहे ती मित्रांनो मी तुम्हाला कमीत कमी 50दा याच्या पहिलेच्या जितक्या काही व्हिडिओमध्ये आलेल्या अगदी पहिल्या व्हिडिओ पासून कंपनी कायद्याच्या आपण तो म्हणजे मुद्दा अभ्यासतोय की जर खाजगी कंपनी आहेत तर त्यामध्ये कमीत कमी सभासद 2 आणि जास्तीत जास्त 200 असावेत। जर सार्वजनिक कंपनी आहेत तर कमीत कमी सभासद 7 आणि जास्तीत जास्त अमर्यादेपर्यंत सूट कायद्याने या कंपनी प्रकाराला दिलेली आहे। तर मग हा प्रकार किंवा हे जे संख्यांचा आपण अभ्यास करतोय मुद्द्यानुरूप तो आपण डे 1 पासून करतोय। तर ते तुम्हाला माझी अशी अपेक्षा आहे की ते आतापर्यंत तुम्हाला तरी लक्षात असायला पाहिजे की जर खाजगी कंपनी घेतली तर चटकन आपल्या जवळ त्याचं उत्तर असावं की कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 आणि जर सार्वजनिक कंपनी असेल तर कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त अमर्याद।
आता इथपर्यंतचा मुद्दा झाला. म्हणजे आपला इथला जो कोर एलिमेंट आहे किंवा मुख्य घटक आहे तो आहे सभासद संख्या. म्हणून इतकी आपण इथे पुन्हा त्याची चर्चा केली किंवा पुनरावृत्ती करून घेतली की काय शिकलो होतो आपण. तर तितकं झाल्याच्या नंतर आता आपण कोर एलिमेंट जाणून घेतला. सभासद संख्येची जे बेसिक माहिती आहे, प्राथमिक माहिती आहे ती जाणून घेतली. आता प्राथमिक माहिती नंतर समोर जाऊया की काय म्हणणं आहे नेमकं, परिस्थिती कशी उद्भवली. तर कंपनीवरील पडदा सारायचा आहे. तर सभासद संख्या किमान मर्यादेपेक्षा, आता किमान मर्यादा सुद्धा तितकाच महत्त्वाचा शब्द आहे. इथे लक्षात ठेवायचा आहे की किमान मर्यादा म्हणजे कमी वाली मर्यादा. किमान आणि कमाल असे दोन शब्द असतात. महत्तम जास्तीच्या याला म्हणतो किमान कमाल. किमान म्हणजे कमी, कमाल म्हणजे जास्त. लघुत्तम म्हणजे कमी, महत्तम म्हणजे जास्त. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे शब्द प्रयोग केलेला आहे किमान मर्यादेपेक्षा कमी झाल्यास. म्हणजे जर खाजगी कंपनी प्रकार आहेत तर 2 पेक्षा कमी होऊ नयेत आणि सार्वजनिक कंपनी प्रकार आहेत तर 7 पेक्षा कमी होऊ नये. आणि जर कमीत कमी 2 किंवा कमीत कमी 7 वाली जी अट आहे या अटींपेक्षा जर सभासद संख्या कमी होत आहे आणि त्या कंपनीमध्ये असलेल्या कार्यरत असलेल्या सभासदांना हे माहित आहे, म्हणजे जितके काही बाकी राहिलेले सभासद आहेत त्यांना माहित झालेलं आहे की आता त्यांच्या जवळ असलेली सभासद संख्या पूर्ती करणारी नाही आहे, नियमांचं पालन करणारी नाही आहे, नियमांची पूर्ती करणारी नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना माहित असून सुद्धा जरी त्यांनी 6 महिन्यापर्यंत कंपनीचा कारभार किंवा कंपनीचं कार्य तसंच चालू ठेवलं किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी त्यांनी व्यापार सुरू ठेवला तर अशा परिस्थितीमध्ये ते सर्व सभासद त्या कालावधीत उभारलेल्या कर्जाच्या शोधनासाठी व्यक्तिशः जबाबदार असतील. या शब्दाला अंडरलाईन करायचं जेव्हा केव्हा नोट्स बनवाल तेव्हा. व्यक्तिशः जबाबदार म्हणजे कंपनीची संपत्ती तिथे उपयोगात येणार नाही. व्यक्तिशः पर्सनली त्यांना जेवढं काही कर्ज त्या 6 महिन्याच्या किंवा जास्त कालावधीकरिता त्यांनी घेतलं असेल ते त्यांना तिथे स्वतः फेडावं लागेल. म्हणजे पहिली प्रक्रिया इथे समजून आली तुम्हाला. सभासद संख्या किमान मर्यादेपेक्षा कमी झाली ही बाब जाणून घेतल्याच्या नंतरही जर अतिरिक्त जे म्हणजे अन्य सभासद आहेत, अतिरिक्त शब्द नाही येणार तिथे, अन्य जे सभासद आहेत, दुसरे जे सभासद आहेत, माहीत असून कंपनीचा कारभार किंवा कंपनीच्या कार्याचा जो काही गाडा आहे तो जर ओढतच बसले, व्यापार चालूच ठेवत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण दोष त्यांचा मानून त्यांच्या 6 महिन्याच्या कारकिर्दीत आलेल्या सर्व कर्जाच्या शोधनाकरिता त्यांना जबाबदार धरलं जाईल. आणि ही प्रक्रिया म्हणजे कंपनीच्या किंवा कंपनीवरील पडदा सारणे होय. त्याच्यानंतरची दुसरी बाब आहे माहिती पत्रकात असत्य प्रतिपादन केले असल्यास. आता माहिती पत्रक आपण जेव्हा कोणाला भागांच्या खरेदीकरिता आवाहन करतो तेव्हा माहिती पत्रकामध्ये कंपनीची संपूर्ण माहिती जेणेकरून म्हणजे कंपनीची आर्थिक परिस्थिती, उलाढालीच्या सर्व बाबी त्यामध्ये दर्शवलेल्या असतात आणि त्यावरून आकर्षित होऊन ते एक प्रकारचं प्रलोभनच असते बरं का, की जे बघून अन्य लोक आपल्या कंपनीचे भाग खरेदी करण्याकरिता इच्छुक होत असतात. मग प्रलोभन देणे म्हणजे तिथे असा त्याचा तात्पर्य किंवा अर्थ कधीही मुळीच निघत नाही की प्रलोभन देणे म्हणजे कोणाची फसवणूक करणे. प्रलोभन देणे इथपर्यंत ठीक आहे की तुम्ही आपल्या बाबी तिथे दाखवा, पण जी बाब अस्तित्वातच नाही, जितकी तुमची उलाढालच नाही, जर तितकं तुम्ही तिथे दाखवत असाल तर त्या बाबीला किंवा त्या उलाढालीला काहीही अर्थ नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर कंपनीच्या मालकीची जितकी काही म्हणजे कंपनीच्या मालकीचं जे संपत्तीचं जे काही आपल्याला तिथे प्रतिपादन करायचं आहे ते आपण माहिती पत्रकामध्ये अतिरिक्त करून टाकलं. खोट्या नाट्या बाबी तिथे आपण जर दर्शवतोय, कंपनीच्या माहिती पत्रकात केलेल्या या खोट्या नाट्या बाबींमुळे जर एखादा व्यक्ती प्रभावित झाला, जी नेमकी परिस्थिती नाही पण तिथे दर्शवली, तर या खोट्या नाट्या परिस्थिती दाखवल्यामुळे एखादा व्यक्ती प्रभावित झाला आणि त्याने भाग खरेदी करून घेतले आणि मग त्याला सत्य परिस्थिती माहीत झाली, जर तो फसवणूक झाल्याची बोंबाबोंब करायला लागला
लागला तर या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या झालेल्या हानीकरिता प्रवर्तक, संचालक आणि माहिती पत्रकासाठी जबाबदार जी कोणती व्यक्ती असेल तिला आपण व्यक्तिशः जबाबदार मानणार आहोत. म्हणजे पुन्हा इथे आपण कंपनीवर पडदा सारला आणि गुन्हेगारांना इथे धर दबोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या प्रकारच्या परिस्थितीत न्यायालय कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व अमान्य करून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना व्यक्तिशः जबाबदार मानतो आणि त्यांच्यावर सर्व कारवाई करण्याचा जो काही पुढचा कार्यक्रम असेल त्यांचा तो चालवतो. तर हा दुसरा आपण परिस्थिती किंवा प्रकार अभ्यासला की ज्यामध्ये कंपनीवर पडदा सारला जातो, म्हणजे कंपनीचं अस्तित्व नाकारले जाते आणि गुन्हेगारांना धर दबोचल्या जातं. त्याच्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे कंपनीच्या मालकीची चौकशी करण्यासाठी. आता कंपनीच्या मालकीची चौकशी करणे म्हणजे नेमकं काय, तर कंपनी आणि सभासदांचं जे अस्तित्व आपण वेगवेगळं केलेलं आहे त्या वेगवेगळ्या केलेल्या अस्तित्वा अनुरूपच कार्य होतंय की नाही, किंवा समाज हिताला कधी कधी केंद्रस्थानी ठेवून म्हणजे मध्यम स्थानावर समाज हिताला ठेवून केंद्र सरकार व्यापक दृष्टीने कंपनीचा कारभार कसा चालवला जात आहे किंवा कंपनीच्या कार्यामागे नेमकं कोण आहे हे माहीत करून घेण्याकरिता कंपनीवरील पडदा बाजूला सारू शकते. कंपनीचे मालक व संचालक यांची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने कंपनीच्या किंवा म्हणजे यांची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने की नेमकं कंपनी मागे कोण, कंपनीचं अस्तित्व जर आर्टिफिशियल पर्सन म्हणून किंवा कृत्रिम व्यक्तिमत्व म्हणून कंपनीला समोर करून त्यांच्या मागे किंवा या कृत्रिम व्यक्तिमत्वामागे गैरप्रकार जर एखादी व्यक्ती करत असेल तर त्यांचा छडा लावण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार कंपनीवरील पडदा बाजूला सारू शकतो आणि या माहितीमुळे कंपनीच्या कारभारा अंतर्गत किंवा कंपनीच्या कारभारामध्ये नेमके कुणाचे अस्तित्व आहे, कोण जबाबदार व्यक्ती आहे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळतं की कंपनीच्या हितसंबंधामध्ये गुंतलेले व्यक्ती नेमके कोण, ते कंपनीचं हितसंबंध जोपासण्याचं संरक्षण करण्याचं कार्य करत आहेत की नाही करत आहेत, या सगळ्यांचं प्रश्नाचं किंवा या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात निघाल्यास तिथे न्यायालय कंपनीवरील पडदा सारण्याचा निर्णय घेऊन ही परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असते. शेवटचा म्हणजे आता इथे आपले 10 मुद्दे आहेत पण 10 पैकी आज आपण 4च अभ्यासणार आहोत. तर चौथा मुद्दा आहे कंपनीच्या व्यवहारांचे निरीक्षण सोपे करण्यासाठी. आता जसं वरील 3 मुद्द्यांमध्ये आपण एकच प्रकार अभ्यासला की गैरमार्ग करतोय कोण, त्या मागे व्यक्ती कोण, त्या व्यक्तीचा किती हितसंबंध कंपनीशी जुडलेला आहे, किती स्वार्थाशी जुडलेला आहे, किती परमार्थाशी जुडलेला आहे, या सगळ्यांचा अभ्यास करण्याकरिताच ही प्रक्रिया चालू आहे. तर आता चौथा मुद्दा म्हणजे कंपनीच्या व्यवहारांचं निरीक्षण. आता कंपनी अंतर्गत होणाऱ्या कार्यांमध्ये कपटपूर्ण कार्य, गैरव्यवस्थापन, सभासदांवर अन्याय इत्यादी बाबींची चौकशी करण्यासाठी निरीक्षकाची नेमणूक केली जाते आणि त्या निरीक्षकाच्या कार्यामध्ये किंवा ते निरीक्षक आपले कार्य त्याला प्रभावीपणे करता यावे यासाठी कंपनीची किंवा कंपनीशी संबंधित कंपनीच्या कारभाराची सुद्धा किंवा कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यांची सुद्धा न्यायालय चौकशी करू शकते. म्हणजे निरीक्षकाला पहिले मुभा द्यायची आहे गैरप्रकारांना ओळखण्याची आणि त्या मुभेसोबतच मग न्यायालय चौकशी करेल की कंपनीमध्ये येणाऱ्या कारभारांच्या अंतर्गत काय गैरप्रकार चालू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विशिष्ट उद्योग समूहाची नेमकी कक्षा ठरविता येते किंवा त्या उद्योग समूहाच्या सीमा काय आहेत त्या आपल्याला माहीत करून घेता येतात आणि याकरिता सुद्धा कक्षेचं तिथे निर्बंधन घालण्याकरिता म्हणजे त्या निर्बंधित किंवा एक आपण निवडलेला जो व्यवसाय प्रकार आहे त्या व्यवसायाची कार्यसीमा कुठपर्यंत आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तरी सुद्धा आपण कंपनीवरील पडदा सारण्याचं कार्य करून घेऊ शकतो.
वाटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंपनीवरील पडदा सारण्याचा अर्थ, मग ही प्रक्रिया कशी केली जाईल, तर त्याचे दोन भाग म्हणजे कायदेशीर तरतुदी अंतर्गत आणि दुसरा न्यायालयाच्या निर्णयाअंतर्गत कंपनीवरील पडदा सारणे याचा खुलासा तुमच्या समोर केला. आणि त्यानंतर प्रकार 4 वेगवेगळ्या परिस्थितींनुरूप इथे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे तुम्हाला हे समजलेलं असेल. धन्यवाद.